हाय हॅलो नमस्कार. जीवन एक अश्वमेध या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजचा व्हिडिओ थोडा गंभीर होणार आहे. गंभीर म्हटल्यावर आपत्तीजनक, रिस्की, डेंजर्स असं का मित्रांनो? कारण मी आज महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालणार आहे. आणि हा व्हिडिओ रियालिटीवर बेस आहे. यात खोटं काही नाही किंवा वास्तविक काही नाही. जे समाजात दिसत आहे ते ज्या व्हिडिओच्या थ्रू मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. यातून होईल असं मित्रांनो की एक सामाजिक बदल आजच्या तरुणांमध्ये नक्की होईल असं मला वाटतं. तर मित्रांनो, आजकालचा तरुण व्यसनाधीन झालेला आहे. बरोबर ऐकला, आजकालचा तरुण व्यसनाधीन झालेला आहे. सर्वांच्या मनात प्रश्न आला असेल पुन्हा की व्यसनाधीन म्हणजे काय झालेलं आहे नेमकं? तर तो सिगरेट पितो की दारू पितो की अजून काय? हा मुद्दा नाही मित्रांनो. ठराविक मुद्दा असा आहे की तो दारू का पितोय. महत्वाचं म्हणजे तो दारू पितो काय. दारू तर पितोय, पण त्याचं कारणे काय ते आपण या व्हिडिओच्या थ्रू समजून सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न तुमच्या या भावाने केला. तर मित्रांनो, आजकालचा तरुण म्हटला तर तो जबाबदारीच्या ओझ्याखाली दाबला गेलेला. मग ते त्याची परिस्थिती असेल किंवा आर्थिक काही अजून काही असेल, पण तो दाबला गेलेला असा. आता एखादी व्यक्ती व्यसनाच्या आहारी का जाते असं कोणी विचार केलाय? कारण गरजच नाही विचार करायची. कोणी एवढं डीपली नाही सांगणार मित्रांनो. आज मी तुम्हाला तुमच्यातला म्हणून सांगतो. झालं काय मित्रांनो, एज्युकेटेड असून सुद्धा, वेल एज्युकेटेड, नीट ऐका, वेल एज्युकेटेड असून सुद्धा चांगल्या प्रकारची नोकरी न मिळणे, म्हणून आजचा तरुण व्यसनाधीन होण्याचं महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो. कारण नोकरी नाही मिळत असली तर त्याला टेन्शन येतं. घरचा मुलगा म्हणून किंवा जबाबदारी म्हणून त्याचं काहीतरी कर्तव्य आहे. तो कर्तव्यनिष्ठ असून सुद्धा त्याला जॉब मिळत नाही. स्वतःमध्ये तो गुदमरून जातो. स्वतःमध्येच त्याला असं वाटतं आतल्या आत, अरे माझ्याकडे शिक्षण आहे, माझ्याकडे नॉलेज आहे, मी कॅपेबल आहे, मग माझ्यासोबत असं का होत आहे. आजच्या तरुणांसाठी खास हा व्हिडिओ बेस आहे. तर मित्रांनो, कुठे ना कुठे ते फ्रस्ट्रेशन एखाद्या दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तीचं असेल. कारण दारू कोण पितं मित्रांनो? त्यांना खूप टेन्शन आलेलं आहे. टेन्शनच्या नावाखाली आजचा तरुण दारू, सिगरेट काय असेल ते घेण्याचं काम करतो. त्याला वाटतं की एखादं आम्ल पदार्थ सेवन केल्याने आपलं टेन्शन कमी होणार आहे. तर अजिबात नाही, टेन्शन उलटं वाढणार आहे. या गोष्टीची जाणीव आजच्या तरुणाला राहिली नाही. त्याला असं वाटतं की आपण जर दारूचा आधार घेतला
तर आपलं टेन्शन कमी होईल. पण असं होतं का? नाही होत. नोकरी मिळत नसल्यामुळे तो दारू पितोच. त्यात होतं असं की जबाबदारीची जाणीव त्याच्यावर जास्त आहे. त्याच्या थ्रू पण तो जास्त प्यायला सुरुवात करतो. मुलगा म्हणून त्याच्यावरती जबाबदारी दिली जाते, ती जबाबदारी तो सक्षमपणे पार पाडतो. आणि कुठेतरी चुकला तर मग त्याला टोमणे, समाजाची टोमणे, म्हणजे तू करतोस आहे. एखादी व्यक्ती जर जॉब करत असेल, करते आणि त्याला अपयश आलं असेल, त्याचा जॉब सुटला असेल, तर त्याला टोमणे सारखे मारते. मग सामाजिकदृष्ट्या बघितलं तर अशी पण लोक असतील किंवा मुलं असतील की त्यांना समाज किंवा एखादी व्यक्ती बोलली असेल की तू एवढी मेहनत करून सुद्धा तुला अपयश मिळत आहे, तर तुझा शिक्षणाचा उपयोग काय? तर त्याला ज्या मनावरती घाव होतो मित्रांनो, त्या घावाचं रूपांतर एकतर तो टेन्शनमध्ये जातो किंवा एखाद्या गोष्टीच्या आहारी जातो. मग याला जे कोणती व्यक्ती असेल त्या व्यक्तीला असं वाटतं की ही व्यक्ती मला का असं बोलते, मला का कमी लेखलं जात आहे. म्हणून ती व्यक्ती फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी, एखाद्या मनाचं ओझं कमी करण्यासाठी दारू घेते किंवा ती मद्यपान करण्यास सुरुवात करते. खास करून तरुण का पितात? तर त्यांना टेन्शन आलं आहे नोकरीचं, जॉबचं, भविष्याचं, म्हणून ते पितात. आता परिस्थिती अशी आहे की जॉब मिळत नाही म्हणून पितात, ते बरोबर आहे. पण काही गोष्टी अशा आहेत की वेळेवर लग्न न होणे, वय झालं 22, 23, 24, 25, 28 ते 29 वर्ष झालेलं आहे, पण वेळेवर लग्न नाही झाल्यामुळे बराबरच्या मुलांची लग्न झालेली, तरीही त्याला असं वाटतं की आपल्या मित्रांची लग्न झाली, माझं नाही होत आहे. आणि कॅपेबल असून सुद्धा लग्न नाही होत आहे, त्यामुळे पण त्याला असं तो आतल्या आत झुरतो. म्हणून तो व्यसनांच्या आहारी जातो. हे पण एक कारण आहे मित्रांनो. आजकाल ती व्यक्ती कोणी असेल XYZ, ती आजकाल कोणाशी बोलत नाही व्यवस्थित. आपलं दुःख, आपलं टेन्शन, आपलं काही असेल किंवा नसेल, मग ते आर्थिक असेल, मानसिक असेल, ते व्यक्त नाही होत आहे. आज बरेच तरुण असे असतात की ते व्यक्त होतच नाही घरच्यांकडं. घरी सांगितलं तर हे लोक मलाच उलट बोलणार. मग तू कशाला पितोस, तो पितोस, मग तू का पितोस, असं बोलणार. म्हणून कमी लेखणे आजचा तरुणांना, आणि इगो हर्ट होईल म्हणून ते जी कोणी व्यक्ती आहे ती कोणाला सांगत पण नाही. कारण स्वाभिमान मध्ये आडवा येतोच. मग मी त्यांना सांगितलं मी दारू नाही पिणार, मग मी दारू पितोय, हे घरी सांगितलं किंवा माहीत झालं तर त्याला वाईट वाटणार, घरच्यांना वाईट वाटणार की आपला मुलगा दारू पितोय. कारण ती वाईट गोष्ट आहे. कोणतंही व्यसन शरीरासाठी नुकसानच करणार आहे. आजच्या तरुण फक्त शॉर्टकट, आजच्या तरुणांना सर्व शॉर्टकट पाहिजे. वाचन नसल्यामुळे आजचा तरुण भरकटला आहे असं मला वाटतं. आज भरपूर असे मित्र आहेत
की आधी ते चांगले होते, पण जसा काळ बदलला, वेळ आणि काळ बदलला, ते वेळेच्या ओघात मागे राहिले. त्यांनी ते व्यसनाधीन झाले. नंतर परिस्थिती बदलली, त्यांना कोणी समजून घेत नाही. घरात चिडचिड, पैसे नसणे, आर्थिक प्रॉब्लेमला फेस जाणे, त्यामुळे तो जास्त दारूच्या आहारी गेला. पण हळूहळू आपण जी गोष्ट पाषाण करतो, घेतो, 2-3 वर्षाने ती गोष्ट आपल्या शरीरावर घातक परिणाम करू शकते. जसं आपलं महत्त्वाचे जे शरीराचे भाग आहेत ते खराब होतात. प्रामुख्याने लिव्हर खराब होणे हे आजकाल याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. तर आजच्या तरुणाने मेहनत करायला पाहिजे. आजचा तरुण मेहनत करायला मागतच नाही, त्याला नकोसं वाटतं, मेहनत नको आहे. जे काही शॉर्टकट असेल त्यातून तो पटपट सोल्युशन काढून मोकळा होतो. आजचा तरुण संकल्प घेत नाही, आजचा तरुण वाचन करत नाही, आजचा तरुण शॉर्ट टर्मसाठी फक्त टेन्शनला विसरण्यासाठी घ्यायला सुरुवात केली. पण आजच्या तरुणाने संकल्प घेतला, मोटिवेशन मिळालं त्याला. आणि मोटिवेशन हे काही नसतं, घेतलं तर सर्व काय, नाही तर काहीच नाही. त्यासाठी म्हणजे असं महाकाय समुद्रासारखं वाचन पाहिजे. रीडिंग त्याला बोलतात. आजकाल रेप्युटेशनसाठी पण काही तरुण दारू पितात, समाजामध्ये त्यांचं वर्चस्व गाजवण्यासाठी. मग हा पितोय, मग मी पण पिणार, मग मला पण समाजामध्ये मान देणार. खरंच असं असतं का? हा प्रश्न मोठा आहे आज. सुरुवातीला एखादी गोष्ट छान वाटते, नंतर त्याचे किती घातक परिणाम होतात हे फक्त त्याला आणि त्याच्या घरच्यांना माहीत असतं. घरी चिडचिड, भांडण हा तर कॉमन झालेला आहे. एखादी व्यक्ती जर दारू पित असेल आणि ती घरी गेली तर घरचे काय त्याचं स्वागत करतात? काय नाही करणार. त्याला असं निग्लेक्ट केलं जातं, अरेतुरीची भाषा केली जाते. त्याला जेवायला दिलं तर दिलं, नाही दिलं तरी चालतं. मग जी व्यक्ती दारू पिते त्याच्या पोटामध्ये अशी ज्वालामुखीची आग पडते आणि कालांतराने ती आग एवढी वाढते की त्या पोटातील जे असतात जठर वगैरे काय असतील ते महत्त्वाचे अंग, ते निकामी होतात. मानसिक संतुलन ढासळतं. तर आजच्या तरुणाने संकल्प घ्यायला पाहिजे विचारांचा, आचरणाचा. आचरण चांगलं पाहिजे, चॅलेंज स्वीकारले पाहिजे. थोडं काही चॅलेंज आलं, माझ्याने कसं होईल, मी कसं करणार, मलाच का? परिस्थितीला दोष देण्यात आजचा तरुण सक्षम झालेला आहे. चांगले कपडे नाही म्हणून तो रडतोय, किंवा चांगलं जॉब नाही म्हणून तो रडतोय. पण त्याने त्या गोष्टीसाठी मेहनत घेतली का? नाही घेतली. मेहनत घ्यायला पाहिजे. वेळेवर चांगलं व्यायाम वगैरे काय असेल ते करायला पाहिजे. असं हे जे लाईफचं जे शेड्यूल आहे, हा जो प्रवास आहे लाईफ जीवनाचा, तो व्यवस्थितरित्या पार पाडायला पाहिजे. पण झालं असं आहे की उलट झालेलं आहे. करायला गेला, अपयश आलं पदरामध्ये, तर तिथे त्याचा तो स्ट्रगल पॉईंट असतो, म्हणजे तो फेस करत असतो, तो तिथेच हार मानून जातो आजकालचा तरुण.
मला परीक्षेत कमी मार्क आले. तर मित्रांनो, आजच्यासाठी फक्त एवढंच. भेटूया पुन्हा नवीन संकल्पासह, नवीन ध्यासासह. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि व्यसनाहीन होण्याचा प्रयत्न करा. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.